मित्रांनो, जर सध्याच्या कंडिशनला जर पाहायला गेलं, तर जे काही आपले घरचे अद्रक पीक जे आहे, जे काही आपण लागवड करून जवळपास 2 महिने पूर्ण झालेले आहे आणि ज्याला आपण पहिलेही आपले जे काही मातीची भर आपण इथे लावलेली. पण सध्याच्या कंडिशनला 2 महिने पूर्ण होत असताना, मग आपल्याला जे काही आपल्या अद्रक पिकामध्ये एक समस्या जाणवून आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जे काही आपलं पान आहे, ते पान पूर्णपणे इथं पिवळं झालेलं आहे आणि कालांतराने पान पिवळं पडून ढवळं होत असतं. तर मित्रांनो, नेमकं आता ही जी काही डिफिशियन्सी आहे, की काही कंदकुजसारखी समस्या आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी घाबरायचं काम नाही. ही काही आपली कंदकूसारखी समस्या वगैरे काही नाही. तर मित्रांनो, लागवड झाल्याची नंतर जवळपास 2 महिने पूर्ण झालेले आहे. ह्या अवस्थेमध्ये आपल्याला जे काही मायक्रोन्यूटन असतं, तर मायक्रोन्यूटनमध्ये जे काही फेरस आणि झिंक हे 2 महत्त्वाचे जे काही घटक आहे, ते आपल्या अद्रक पिकाला इथं कमतरता पडल्यामुळं जी काही समस्या आपल्याला इथं पाहायला भेटते. आता यामध्ये आपल्याला फेरस आणि झिंकची खूप जास्त कमतरता पडल्यामुळं आता ही जी काही समस्या आपल्याला इथं पाहायला भेटलेली आहे. पाणी पिवळं होणे, कालांतराने ते ढवळे होणे आणि गळून जाणे. ही समस्या आपल्याला इथं पाहायला भेटलेली आहे. मग आता याच्यावरती नियंत्रण काय? नियंत्रण करण्याआधी तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो जर नसेल करत, तर नक्कीच फॉलो करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं त्याच्या नियंत्रणासाठी आपण जे काही चिलेटेड झिंक आणि चिलेटेड फेरस प्रति एकरी अर्धा-अर्धा किलो किंवा याच्या व्यतिरिक्त जे काही मायक्रोन्यूटन मार्केटमध्ये अवेलेबल होतं किंवा तुमच्यापर्यंत अवेनस स्लरीचा व्हिडिओ तुम्हाला आलाच असेल. अवेनस स्लरी देखील एकदम भारी आहे. त्या ठिकाणी तुम्ही मायक्रोन्यूटन म्हणून ती वापरू शकता. प्रति एकरी जवळपास एका महिन्यामध्ये तुम्हाला 30 लिटर हे देणं आहे अवेनस स्लरी, ज्यामध्ये तुमचा फेरस, झिंक पाहायला भेटतं. ज्यामुळे तुमचं जे काही ही समस्या पाणी पिवळं होणे, ढवळे होणे ती पूर्णपणे थांबली जाईल आणि त्याचबरोबर तुमचे पाणी देखील हिरवेगार होईल. मित्रांनो, प्रत्येक वेळेला आम्ही सांगतो, तुम्ही वेळेत जर हे झिंक आणि फेरसचं जर नियोजन जर केलं तुमच्या अद्रक पिकासाठी, तर अद्रक पिकामध्ये जे तुमचा फुटवा काढण्याचे ते जो काही फॉस्फरस असतो, त्याच्या मागं सगळ्यात महत्त्वाचं जे काही घटक म्हणजे तो म्हणजे फेरस आणि झिंक आहे. जर याची जर कमतरता पडली, तर तुमच्या पिकामध्ये जे काही फुटवा आहे, ते तुम्हाला इथं कमी पाहायला भेटेल.